have you achieved in arts what you wanted to? Yeah, I think it's a day-to-day journey. And all due respect and regards to social platforms, कारण आपण आपला एक सोशल प्लॅटफॉर्मच आहे. ऑफकोर्स. पण तरी शॉर्ट क्लिप्समुळे मला वाटतं लोकांची जी जेस्टेशनची जी विंडो आहे ती आता शॉर्टर होत चालली आहे. पूर्वी म्हणायचे 35 सेकंदाच्या वर ऍड करू नका, कोणी बघणार नाही. पण आता कदाचित ती 12 सेकंदावर आली की काय असं वाटतं. मग तुझी गेली 20-25 वर्षामध्ये की असंख्य नाटकं बसवलेली आहेत आणि तू स्वतः संस्था पण चालवतोस आणि तुझं एखादी अशी पर्टिक्युलर आठवण आहे त्याच्यामध्ये की हे खूप चॅलेंजिंग होतं बाबा, म्हणजे मी इतकी वर्ष आहे पण हे प्रोजेक्ट करायला माझं कम्प्लिटली नाकी नऊ आली, असं काही आहे अनुभव? असं म्हणायला गेलं तर प्रत्येक नाटक हेच एक चॅलेंज असतो की आपण त्याच्यात काय करू, आपण काय दाखवू शकू आपण त्याच्यामध्ये. पण मला वाटतं 2016चं नागमंडल डॉक्टर गिरीश कर्नाडांचं ते जरा थोडंसं एक चॅलेंज होतं की कसं ते एक्झिक्यूट करायचं आणि वेगळ्या वेगळ्या अँगल्सनी ते नाटक, स्टोरी टेलिंग होती, त्याच्यात कथा होती आणि घडणारं नाटक म्हणजे प्लॉट त्याचा. तर ते जरा चॅलेंजिंग होतं. आणि ह्या वर्षीचं आमचं कबीरा खडा बाजार में जे आम्ही रूपांतरण केलं होतं 10 अक्षर, जे भीषम साहनींनी लिहिलं होतं, ते चॅलेंजिंग होतं कारण त्याच्यात 35 ऍक्टर्स आणि 22 क्रू असं मिळून आम्ही 57 होते टीममध्ये. वा. तर ते इट वॉज अ ग्रेट जर्नी.